नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 9th इंग्लिश मीडियम पोयम घेतोय पुन्हा एकदा. आता पुन्हा एकदा कवयित्री आहे प्रतिमा इंगोले. पुन्हा एकदा और एक बार या कवितेत नवनिर्माणाचा ध्यास घेतलेल्या मनाच्या भावस्थितीचे वर्णन केलेले आहे. मीन्स वीर नहीं, अभी ये चेंजेस होना ही है, मगर ये चेंज कैसा है? बहुत ही अच्छा चेंज, अच्छा चेंज. चेंज होना चाहिए, बुरा नहीं. चेंज इज ऑलवेज गुड. बट यहाँ पे नवनिर्माण, काहीतरी नवीन घडलं पाहिजे, मारामाऱ्या नाही. तर काय काय कसं कसं नवीन घडायचं आहे हे या काव्यपंक्तीमध्ये कवयित्रीने सांगितलंय. पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली भिनावी रक्तात, पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एकदा. काय म्हटलंय बरं? पुन्हा एकदा चमकावी वीज, पुन्हा एकदा आकाशामध्ये वीज चमकली पाहिजे. अशी चमकली पाहिजे की तिचं तेज खाली आलं पाहिजे. ती भिनावी रक्तात, कोणाच्या? नवपिढीच्या युवकांच्या ब्लड मध्ये ती स्फूर्ती, ते तेज विजेसारखं भिनलं पाहिजे, स्प्रेड झालं पाहिजे. आणि नवनिर्माणासाठी पेटावे स्नायू करीत पुकार पुन्हा एक वार. एकदा समानार्थी एक वार. पेटावे स्नायू मीन्स ते तेज, तो उत्साह प्रत्येक युवकांमध्ये, पिढीमध्ये असा भिनला पाहिजे, रक्तात भिनला पाहिजे. आणि त्यांचे स्नायू म्हणजे मसल्स पुन्हा एकदा पेटून उठले पाहिजे. नवनिर्माणाचा ध्यास त्यांच्यात आला पाहिजे. और एक बार ये जो थंडर है, कड़कड़ाहट उसका होना चाहिए, जमीन पे आने चाहिए. उसका जो तेजस्वी, जो तेज है, जो प्रखरता है, वो प्रखरता हर नवयुवक के मन में, ब्लड में स्प्रेड होना चाहिए. उनके मसल्स नवनिर्माण के प्रति पुकारते पुकारते उनमें एक प्रकार की तेजस्वी में बिल्डअप होने चाहिए. और एक बार बघा, एकदा एक वेळ, वन्स अपॉन अ टाइम. एकदा एक वार, बघा, एक वेळ आणि एक वार. पुन्हा एकदा कवयित्री काय म्हणते? पुन्हा एकदा आकाशामध्ये चमकावी वीज. वीज ऑब्वियसली कहाँ चमकने वाली है, कहाँ होने वाली है? अपने स्काय में. फक्त तिचं चमकू नये, कडकडाट होऊ नये, ती जमिनीवर खाली उतरावी. खाली येताना तिच्यातील चमक, ब्राईटनेस, तिचे तेज, तिच्यातील कडकडाट सर्वांच्या अंगात संचारा. सगळ्यांच्या अंगात तिच्यासारखं तेजस्वी पण ब्राईटनेस अंगात स्प्रेड व्हावा. तो उत्साह प्रत्येकाच्या रक्तात भिनावा. त्यांचे रक्त मीन्स ब्लड, त्यांचे स्नायू, मसल्स नवनिर्मितीच्या ध्यासाने पेटून उठावे. पण ते कशासाठी? तर भ्रष्टाचार, अत्याचाराविषयी, अनिष्ट रूढी परंपरा, ज्या चालीरीती आहे, हे सर्व नष्ट करण्यासाठी, समाज विकास करण्यासाठी, नवीन विचार त्यांच्यापर्यंत पोचावे. प्रत्येक समाजातील व्यक्तीपर्यंत, प्रत्येक व्यक्तीमधला नवनिर्मितीचा ध्यास या तेजस्वी विजेप्रमाणे चमकून उठावा. बहुत इजी पोयम है, मगर आप लोगों को थोड़ा समझ में क्योंकि इसमें बहुत डीप अर्थ है कि पुन्हा एकदा वीज कशासाठी चमकावे, कि बारिश आने वाली है क्या, ऐसे आप बच्चे पूछोगे. मगर ये क्या है? हर एक के मन में स्फूर्तीला सा विचार आना चाहिए. पुन्हा एकदा काय व्हावे असे कवयित्रीला वाटते?
वीज चमकावी व ती खाली उतरावी असे कवयित्रीला वाटते. वीज खाली उतरून काय घडावे? वीज खाली उतरून तरुणांच्या रक्तात तिची प्रखरता भिनावी. कशाचा पुकार करावा असे कवयित्रीला वाटते? समाजात नवनिर्माणाचा पुकार करावा असे कवयित्रीला वाटते. अभी विधाने पूर्ण करा, जो आपको काव्य पंक्ति दी हुई है इस हिसाब से वहां पे आपको आंसर लिखने हैं. तो खाली मैंने 1 2 3 लिखा है, तो काव्य पंक्ति 2 से हम देखते. पुन्हा एकदा. फर्स्ट इसमें चमकावी वीज. यदि फर्स्ट का है तो आप यहाँ पे पुन्हा एकदा के बाद यदि फिलअप है तो आप वहां पे चमकावी वीज लिख सकते हैं. सेकंड इसमें आप लिखोगे घालित पिंगा. पावसाच्या सरी डैश 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 आंसर आएगा व्हाव्यात बेभान कोसळाव्या खाली. तो इसे ही हम लिख जाएंगे. तो अभी काव्य पंक्ति सेकंड देखो. पुन्हा एकदा घालित पिंगा. पिंगा ये एक गेम है, आप लोगों ने देखा होगा पिंगाग बाई पिंगाग. हाँ, तो कमर से नीचे झुक के ऐसे गोल गोल बैक एंड फ्रंट ऐसे गोल गोल घूम के राउंड राउंड करके पिंगाग पोरी पिंगाग. तो यहाँ पे किसे कहा है वो देखो. पुन्हा एकदा घालित पिंगा पावसाच्या सरी. बारिश आती है ना. व्हाव्यात बेभान. कशाचं भान नसावं. कोसळाव्या खाली. मातीत माती व्हावी एक. पुसून टाकीत भेदाभेद. पुन्हा एक वेळ. एकदा एक वेळ. कवयित्री क्या कहती है? पुन्हा एकदा पावसाच्या सरी पिंगा घालीत बेभान होऊन खाली कोसळाव्या. हो गया सेंटेंस फॉर्म. पावसाच्या सरी कोसळून काय होणार आहे? मातीत माती एक होते. कशासाठी? भेदाभेद पुसून टाकण्यासाठी. आणि म्हणून पुन्हा एकदा घालित पिंगा पावसाच्या सरी. कवयित्री क्या कहती है कि और एक बार बहुत जोर से, जैसे कि गेम खेलते खेलते पिंगा खेलते खेलते बारिश जमीन पे आनी चाहिए. इतने बेभान होके आने चाहिए, यानी किसी की परवाह न करते हुए बारिश आनी चाहिए. सब मिट्टी जो है एक साथ घुल मिल जाएगी. जो घटक है मिट्टी में वो एक साथ, यानी हर एक के मन का जो भेदभाव है वो सब नष्ट होना चाहिए. तो इस हिसाब से कवयित्री क्या कहती है? पुन्हा एकदा वीज जशी खाली उतरते तसेच पुन्हा वाऱ्याबरोबर. पिंगा वाऱ्याबरोबर होणार ना. पिंगा घालत बेभान पावसाच्या सरी खाली कोसळाव्या. बेभान कोसळणाऱ्या सरी जमिनीवर कोसळतात. त्या मातीतील अनेक घटक एकरूप होऊन जाते. त्यात काय होतात? त्यात मातीतील घटक एकरूप होऊन जातात. जणू भेदाभेद पुसून टाकतात. असेच नवनिर्माणाचे विचार एकत्र येऊन येथील समाजातील भेदाभेद, गोरगरीब श्रीमंत, उच्च नीच, स्त्री पुरुष, मुलगा मुलगी सर्व भेद नष्ट होईल. या मतभेदाला जागाच राहणार नाही. कारण अशा पावसाच्या सरी बेभान होऊन जमिनीवर कोसळतील. तसेच नवविचारांनी समाज बेभान होईल व मतभेदांची भिंत बाजूला होईल. मीन्स कवयित्री का कहना क्या है? और एक बार जिस तरह वीजा जमीन पे आएगी, हर एक के मन में प्रसन्नता आएगी, नए विचार से पूरे लोग प्रेरित हो जाएंगे. इसी तरह हवा का झोंका जिस तरह आता है उनके साथ साथ बारिश भी होनी चाहिए.
वो बारिश जमीन पे आनी चाहिए। जमीन में जो मिट्टी है, जो अलग वाले घटक जो हैं, वो भी उसमें घुल मिल जाएंगे, ताकि भेदा भेद जो है, भेदभाव की भावना नष्ट हो जाएगी। इसी तरह जो नवनिर्माण के विचार से प्रेरित होने वाले लोग हैं, उससे क्या होगा, ये समाज में जो भेदभाव है, अमीर गरीब जो है, उच्च नीचता की भाषा है, स्त्री पुरुष और लड़का लड़की, ये जो भेद है वो सब नष्ट हो जाएगा। ये ये जो मतभेद है, भेदाभेद जो है, इसे विचार करने की आस नहीं रहेगी, क्योंकि ये जो बारिश है वो बेभान होके जिस तरह जमीन पे आएगी, उसी तरह नया यानी नई जो विचारधारा है, उससे पूरा समाज बेभान हो जाएगा। हर एक के मन में जो एक दूसरे के प्रति के बारे में जो वॉल है, यहाँ भिंत दिया है तो वही वर्ड लेना है ऐसी जरूरी नहीं है। तो ये मतभेदों की जो भिंत है वो भी नष्ट हो जाएगी। पिंगा, ये मैंने पहिले बोला, हा एक खेळ आहे. कोसळणे, पाऊस पडणे, बेभान अनावर नियंत्रण नसलेला, कोणाचीही पर्वा न करणारा। साइलेंसर जब आप लोग गाड़ी का निकाल लेते हो, गाड़ी कितना आवाज कर टर 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 कि लोगों को उसका इतना इरिटेट हो जाता है, यानी मगर आप लोग कि बेभान हो के ड्राइव करते हो, है ना। इसी तरह पिंगा घालीत काय यावे असे कवयित्रीला वाटते, पावसाच्या सरी याव्यात असे कवयित्रीला वाटते। पावसाच्या सरी कशा कोसळाव्यात असे वाटते, बेभान होऊन कोणाची पर्वा न करता। पाऊस कोसळल्यावर काय होणार आहे, पाऊस कोसळल्यावर मातीत माती मिसळून जाणार आहे, म्हणजेच भेदाभेद नष्ट होणार आहेत। मातीत माती व्हावी एक, या ओळीतून काय सुचवायचे, तर पावसाच्या सरीमुळे जसे माती एकरूप होऊन जाते, तसेच जशी माती समाजातील भेदाभेद दूर होऊन सर्व मिळून मिसळून राहावे, एकोपा निर्माण होईल, यानी मातीत माती भावी एक। इसे क्या बताना है, जिस तरह बारिश आती है, सब मिट्टी पूरे मिट्टी का क्या होता है, कीचड़ हो जाता है, मड हो जाता है, यानी पता चलता नहीं ड्राई वाली कौन सी है, इसमें कौन कौन से इंसेक्ट्स है, क्या सब एक साथ हो जाता है। इसी तरह ये जो समाज है, इसके विचार भी अच्छे विचारों से, यानी रूढ़ि परंपरा जो है, इससे सब मन के विचारों से प्रेरित हो जाएंगे। यानी जो कालबाह्य है, जो पहले थे, उसके बाद कितने सारे क्रांति उभर आई, कितना सारा चेंजेस हुआ, इसी तरह का चेंज निर्माण होगा। विधाने पूर्ण करा, यानी जो काव्य पंक्ति है उसी में फिलअप देंगे। थर्ड काव्य पंक्ति का देखो, पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा। नई पीढ़ी जो है, युवक जो है, वो ये कैसा पूरा भारला जावा मीन्स नहीं, मुझे चेंजेस करने, चेंजेस है नहीं यहाँ का उधर वहाँ का नहीं, नवनिर्माण करना है। भुलावी तहान, भुलावी फॉरगेट, विसरावी, विसरून जा, विसरावी भूक, बघा भुलावी विसरावी समानार्थी, तहान भूक, नवनिर्माणाची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा। कवयित्री कहती है, घुमावा वारा, वारा जसा सायक्लोन आल्यावर काय अगदी अरे दारं लावा खिडक्या लावा असं लावा, तर हा त्या सोसाट्याच्या वाऱ्यासारखा एकदम भारला जावा प्रत्येक युवक, युवा पिढी, त्याने देशामध्ये काहीतरी
चांगलं करण्यासाठी तहान भूक विसरून जावं आणि त्याला चाहूल लागली पाहिजे, त्याला जाणीव झाली पाहिजे. कशाची? नवनिर्माणाची. आणि आपला हा जो देश आहे त्याची प्रसिद्धी पूर्ण दिगंतात संपूर्ण जगामध्ये आपली ही भारतभूमी उजळून निघावी. पुन्हा एकदा पुन्हा एकदा सोसाट्याचा वारा सर्वदूरपर्यंत जोराने घुमावा. आता आपण आत्ताच ही पोयम घेतोय त्यामुळे तुम्हाला एक लक्षात येत असेल की आपल्या भारत देशामध्ये ज्या लस होतात आहे, कोरोना लस, ती कितीतरी देशांपर्यंत पोचते आहे. म्हणजे अशासारखा आपली भारतभूमी, आपला भारत देश पुन्हा एकदा उजळून निघतो आहे. पुन्हा एकदा सोसाट्याचा वारा सर्व दूरपर्यंत जोराने घुमावा. नवविचारांचा वारा हा सोसाट्याचा आहे. इथे नवविचारांचा वारा सर्व तळागाळात पोचावा, सर्व दूर. देहात हो, एनसीटी हो, गांव हो, हर जगह, हर एरिया में जाना चाहिए. प्रत्येक युवक नवनिर्माणाच्या विचाराने भारला जावा. हर एक के मन में नवनिर्माण, नए विचारों से हर एक व्यक्ति एकदम प्रेरित होनी चाहिए. इसके लिए उसका खाना पाना सब भूल के नई क्रांति का, नए विचारों का विकास करने के लिए समाज मन उजळून निघावे. प्रत्येकाचं मन हे प्रेरित झालं पाहिजे. कालबाह्य विचारांना मागे सारून भेदाभेद दूर करून एकात्मतेच्या विचारांनी ही मातृभूमी उजळून निघावी. सब एक दूसरे के प्रति प्यार से, एक दूसरे की डेवलपमेंट कैसे हो गए, सब बिल्डअप कैसे हो गए, इस हिसाब से हर एक के मन में एक प्रकार की एक प्रकार का एकोपा, एकजुट से घुल मिल के यशस्वी होना. तिचे विजेप्रमाणे तेजस्वीपणा दिगंतात. आता तिचे कोणाचे? मातृभूमीचे. विजेप्रमाणे तेजस्वीपणा दिगंतात उजळून निघावा. सर्व जगामध्ये, सर्व भूमीवर तिची वावा व्हावी, प्रशंसा व्हावी. वारा घुमला जावा असे का वाटते? एका वाक्यात उत्तर: नवविचारांनी युवक भारून जावा म्हणून. युवकाला कोणती चाहूल लागावी असे कवयित्री म्हणते? नवनिर्माणाची चाहूल लागावी असे कवयित्री म्हणते. पूरे पोयम में जो फर्स्ट से लेके दिया है इंट्रोडक्शन में, उस हिसाब से आंसर लिखने. नवनिर्माण यानी वहाँ पे जो वर्ड्स है वो आपका गलत नहीं होगा, स्पेलिंग मिस्टेक नहीं होगा. सर्व भूमी कशामुळे उजळून निघणार आहे? नवविचारांच्या तेजाने, कीर्तीने उजळून निघणार आहे, प्रसिद्धीने पण. इथे पण मैं यहाँ पे भी मैंने विधाने पूर्ण करा दिया है, तो हम काव्य पंक्ति का लेते हैं. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. यानी एक तो यहाँ पे फिलअप दे देंगे, या फर्स्ट में देंगे या लास्ट में. तो पोयम आपके सामने होती है तो आप आंसर परफेक्टली लिखना है. अभी स्वाध्याय टेक्स्चुअल पेज नंबर 44. इसी में देखो, कवयित्रीला असे का म्हणावेसे वाटते? पावसाच्या सरी कोसळाव्यात, कारण समाज मनातील भेदाभेद दूर व्हावा म्हणून पावसाच्या सरी कोसळाव्यात. आता पावसाच्या मनातील भेदाभेद, कारण पावसाच्या सरी, यदि बारिश आती है तो मिट्टी एक घुल मिल जाती है. इसी तरह समाज में हर एक के मन में जो द्वेष, ईर्ष्या भावना है, जो भेदाभेद है, वो दूर होना जरूरी है. भुलावी तहान विसरावी भूख, यानी यहाँ का जो युवक है वो कैसे नए विचारों से, नव कुछ तो भी हमें डेवलप करना है, इस इच्छा से प्रेरित होके अपने जन्मभूमि, अपनी मातृभूमि का नाम उज्जवल रोशन करना है. इसलिए भुलावी तहान विसरावी भूक. मगर वन लाइन ओनली. नवीन विचारांची, नवनिर्माणाची इच्छा मनात निर्माण होईल म्हणून कि मुझे ये करना ही है, आज इतना मुझे कंप्लीट करना ही है.
अभी खालील घटनांचे कवयित्रीला अपेक्षित परिणाम, ये पोएम में एक ही है अभी तक जो पोएम है, तो ये IMP होगा। यहाँ पे गोष्ठी और यहाँ परिणाम, उसका इफेक्ट क्या होता है। तो फर्स्ट में यहाँ पे हम लिखेंगे गोष्ठी, और यहाँ पे है घटना। ओके, तो यहाँ किस तरह का, अभी वीज चमकणे, थंडर, विजेसारखा, वीज जब आकाश से कड़कड़ आवाज आता है तो ब्राइटनेस बाहर आते हैं, हम लोग डर जाते हैं। मगर यहाँ पे कवयित्री को क्या बताना है कि उसका जो ब्राइटनेस है, वो जो उत्साह है, वो हर एक के मन में पैदा होना चाहिए। विजेसारखा तेजस्वीपणा, प्रखरता म्हणजे उत्साह निर्माण होतो। वारा घूमणे, बहुत जोर से यदि हवा आती है तो ये दरवाजा बंद करो, ये बंद करो, वो बंद करो, मगर यहाँ के पीछे की क्या घटना है। तहान भूक विसरून नवनिर्मितीसाठी युवक भारला जावा, वारा असा घुमावा लोकांच्या मनामध्ये, समाजाच्या मनामध्ये, युवकांमध्ये, की नवनिर्मितीसाठी तो भारून उठला पाहिजे। खालील प्रतीके व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या लावा। वीज रक्तात भिनावी, मातीत माती एक व्हावी, नवनिर्माणाची चाहूल लागावी, पुसून टाकीत भेदभाव उजळावी भूमी दिगंतात। ब गट में सर्वत्र भारतभूमी चमकावी, समाजातील भेदभाव नष्ट व्हावे, मातीने भेदभाव विसरावा, माणसात उत्साह निर्माण व्हावा, नवनवीन गोष्टींची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी। अभी यहाँ आंसर है, ये क्वेश्चन है, तो देख के यदि आप लिखते हो तो स्पेलिंग मिस्टेक नहीं होगा। देखो, वीज रक्तात भिनावी म्हणजे माणसात उत्साह निर्माण व्हावा। डी, मातीत माती एक व्हावी, मातीने भेदभाव विसरावा, नवनिर्माणाची चाहूल लागावी। थर्ड का आंसर क्या है, नवनवीन गोष्टींची निर्मिती करण्याची इच्छा व्हावी, पुसून टाकीत भेदभाव, समाजातील भेदभाव नष्ट व्हावे, उजळावी भूमी दिगंतात, सर्वत्र भारत भूमी चमकावी। अभी अभिव्यक्ति में देखो आप, अभिव्यक्ति लास्ट है, इसमें जो भी क्वेश्चन है तो आप लोग काव्य पंक्ति के जो अर्थ है उस हिसाब से लिख सकते हो। आपल्या देशात शांती निर्माण व्हावी यासाठी पुन्हा एकदा काय व्हावे असे तुम्हास वाटते, ते स्वतःच्या शब्दात सविस्तर लिहा। अभी मैंने ये आपके हिसाब से लिखा है, क्योंकि जब एग्ज़ाम देने वाला है, बहुत ब्रिलियंट होता है, एवरेज वाले होते हैं, किसी को समझ में नहीं आता है, किसी की लैंग्वेज मराठी नहीं होती है, इसलिए हार्ड जाता है। तो मैंने तो आंसर लिखे हैं आप लोगों के हिसाब से, मगर आप इसमें और कुछ लिख सकते हो, पोयम के बाहर का नहीं, पोयम का ही तो आप लिखना है। पुन्हा एकदा ही कविता प्रतिमा इंगोले यांची आहे। कवितेत काव्यपंक्ती वाचताना, यानी जब हम पोयम रीड करते हैं, नकळत एक प्रकारचा उत्साह निर्माण, यानी जब पढ़ते हैं तो पढ़ते पढ़ते हमारा जो सूर है वो भी चेंज होता है। ही कविता म्हणजे क्रांतीचा वीररसच, तसेच मातृभूमीविषयीचे प्रेम। सद्य परिस्थितीत असे दिसून येते की अनेक क्रांतिकारक घटनांचा विसर पडला आहे, कालबाह्य रूढी परंपरांना उजाळा दिला जातो आहे, सर्वत्र मीच खरा असे वागणे दिसून येते आहे, यानी मैं जो बोलूंगा, मैं जो बोलूंगी वही सही है, भ्रष्टाचाराचे स्तोम माजले आहे। यासाठी कवितेतील अभिप्रेत अर्थ मनाला भावतो आणि म्हणून पुन्हा एकदा वीज चमकावी, तिचे तेजस्वीपण समाजात नवविचारांच्या तेजाने सगळीकडे पसरावे, बेभान कोसळणाऱ्या पावसाप्रमाणे समाजातील भेदाभेद विसरून एकजुटीने क्रांती घडवून आणावी। युवा पिढीने रूढी परंपरांना, भ्रष्टाचारांना गोंजारत न बसता तहान भूक विसरून नवा विचार सर्वदूर पसरावा। आपली भूमी प्रगतीपथावर कशी जाईल याचा विचार करावा, कारण ही भावी पिढीच उद्याचे भविष्य आहे, स्वप्न आहे। अशा प्रकारे आपल्या देशात शांती निर्माण तर होईलच, पण आपला देश प्रगत होईल, भारत देशाचा विकास होईल, सर्वदूर कीर्ती पसरेल। ये
हर एक यानी पोयम से रिलेटेड ही सब लेना है। पोयम में इस हिसाब से ही क्यों बारिश आनी चाहिए, क्यों थंडर आना चाहिए, क्यों हवा छूटनी चाहिए, ये बारे में तो इसके पीछे का जो डीपली अर्थ है वो है कि जो भेदाभेद है, नए विचारों से प्रेरित हमारा देश होना चाहिए। तो जो भी हमारे देश में पहले से होते आया हुआ है या जो चेंजेस अच्छे चेंजेस है उसका सब लोग भूल गए उसे, तो ये सब थोड़ा थोड़ा लिख के इस हिसाब से लिख सकते हैं। सो लाइक एंड सब्सक्राइब दोनों ही करो।